ठिकाणी झालेले काय सांगाल? हे पहा, आम्हाला हे पहिलेपासूनच माहिती होतं इथं दबावाखाली राजकारण चालू आहे. कारण एके दिवशी शेवटच्या सभेला धनंजय मुंडे साहेबांना शेवटच्या सभेत सांगितलं होतं सगळ्यांना की तुम्ही शांत राहा आणि मी शेवटच्या तुम्ही फक्त मतदान होऊ द्या, बाकीचं मी काय करायचं ते करतो. आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं कार्य चालू केलेलं आहे. आणि आम्ही रीतसर 3 तारखेला मतदान काउंटिंग होती. 3 तारखेलाच आम्हाला मतदान जिथं यंत्र ठेवलेत त्याची सुरक्षेसाठी आम्हालासुद्धा तिथं पाहण्यात यावं ह्याच्यासाठी आम्ही रीतसर पत्र दिलेलं आहे. आणि 4:43 आम्ही पत्र दिलं, पण 5 तारखेपर्यंतसुद्धा त्यांचा कुठलाही निर्णय आला नाही. पण आम्हाला त्यांनी परवानगी दिली होती तोंडीच की तुम्ही इथं या आणि सह्या करून जा पाहणी करून. आणि मी स्वतः 2 ते 3 वेळेस मीडियासोबतच मी तिथं गेलेलो आहे. मतदान यंत्र ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलं आहे तिथं गेलोत, पाहणी केली आणि सह्या करून वापस आलो. तिथं कुणालाही जायची एंट्री नव्हती. पण आम्ही वरी खाली करण्यापेक्षा किंवा कुणी पण तिथं जाऊ नये म्हणून आम्ही एक मागणी केली होती की आम्हाला स्ट्रॉंग रूमला ते CCTV लावून खालीच द्या, म्हणजे वरी कुणीही जाऊ नये. पण त्यांनी ते न करता पोलिसांची बदली झाली, जे शिफ्ट बदलली आणि आम्हाला हाकलून लावलं त्यांनी तिथून. काय झालं नेमकं, काय झालं? काहीही झालं नव्हतं. आम्ही त्यांना रीतसर आतरायचं किंवा थंडी आणि थंडी असल्यामुळं आम्ही त्यांना फक्त बसायला खुर्च्या टाकल्या होत्या त्यांनी. आणि आम्ही गाद्याची मागणी केली ती, गाद्यासाठी ऑटो आला होता तर त्यांनी आम्हाला हाकलून लावलं. पण हे कुणाच्या तरी दबावाखाली काम करायले आहेत. मी याच्या आधी पण मीडियाला सांगितलं होतं हे लाटकर साहेब, हे काम वाघमारे साहेब आणि हे संतोष रोडे हे दबावाखाली काम करतात. याच्या आधी लोकसभेलासुद्धा हेच होते, विधानसभेलासुद्धा हेच होते, आता परत नगर परिषदेलासुद्धा हेच आहेत. कुठलाही आमच्याबरोबर संवाद करत नाहीत. पत्र दिलं तर 4थ्या दिवशी आम्हाला काल पत्र इश्यू केलं आहे. आणि त्याच्या आधी पोलिसाच्या हातानं आम्हाला जे पाहणी करायला जायचं होतं आमच्या उमेदवारालासुद्धा बेदम मारलेलं आहे पोलिसाच्या हातानं. ह्यांच्या हातात कायदा आहे, पण या कायद्याचं रूप ते अतिशय खालच्या दर्जाचं ते जनतेला वागणूक देत आहे कायद्याचा वापर करून. आणि ह्यांना संविधानाचा कुठलाही हे नाही बाळगलेलं नाही त्यांनी. या संदर्भात आपण काही तक्रार वगैरे करणार का? आता आम्ही इलेक्शन कमिशनरला तक्रार केलेली आहे. इथला निवडणूक आयोग आणि कशा पद्धतीनं आत्तापासून केलं आहे, जे काही यांच्याकडून झालेलं आहे ते आम्ही पद्धतशीर रीतसर ते आम्ही लेखी दिलेलं आहे. पण आता त्यांनी कुणाचं तरी ऐकून आणि कुणाचा फोन आला होता त्या दिवशी आम्हाला हाकलायला लाटकर साहेबाचे आणि ह्याचीसुद्धा त्यांनी फोनचे कॉल रेकॉर्डिंग तपासावेत. त्या तिन्ही अधिकाऱ्याला किती वेळेस मंत्र्याचे आणि आमदाराचे फोन आलेत, कुणाच्या दबावाखाली काम करायलेत किंवा मुख्यमंत्र्याचे आलेत, हे सगळं तपासावं आणि सगळं तुम्हाला बाहेर निघेल. जे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. नगरपालिकेतील लढ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सोळंके यांनी असं म्हणलं होतं की या सगळ्या माते फिरवूनवर कारवाई करावी आणि त्यांच्यावर अजन्म निवडणूक लढण्याची बंदी देखील घालावी. कोण म्हणलं? वैजनाथ सोळंकेंनी ही मागणी केली होती. पण राष्ट्रवादीचं ते अजित पवार गटाच्या ते मुगांबोला खुश करण्यासाठी हे सांबाने घेतलेली भूमिका आहे. असे सांबा हे 1.5 रुपयाला हे इकडून तिकडं उड्या मारणारे हे सांबा आमच्या परळीतला हे सांबा आहे. पण त्याला माहीत नाही गब्बर एकीकडेच आहे आणि हे मुगांबोला खुश करायला हे याचं काय आम्ही कोणी मनावर घेत नाही.